Hello, dear students, and welcome to the online lecture series of the 11th English syllabus. Dear students, this is my first lecture, and let me introduce myself. My name is Mr. Bansode VT, and I'll be teaching you English. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या इंग्लिश विषयाच्या ऑनलाईन लेक्चर क्लासेसमध्ये मी तुमचं स्वागत करतो. प्रथमतः मी माझा ओळख परिचय आपणास करून देऊ इच्छितो. मी प्राध्यापक विकास बनसोडे सर तुम्हाला इंग्रजी विषय 11वी आणि 12वी साठी शिकवणार आहे. चला तर आपण या पुस्तकाचा ओळख परिचय करून घेऊया. So before starting this online lecture classes, today we are going to see the introduction of the course book of English. So this is the overall cover page of the English Yuvak Bharati Standard 11th course book. So now let us see the next page. As usual, on the next page we have the Constitution of India, and that is the preamble, and let us read it aloud. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thoughts, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all the fraternity, assuring the dignity of the individuals and the unity and the integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. तर आताच विद्यार्थी मित्रांनो आपण भारताचे संविधान त्याच्यामधले जी प्रिॲम्बल आहे ते वाचून काढलं आहे. नेक्स्ट पेज वरती आपल्याला जनरली कुठल्याही टेक्स्ट बुक मध्ये काय असते बघा. वी हॅव नॅशनल अँथम, देन वी हॅव प्लेज. सो बोथ ऑफ द थिंग्स वी नो इट व्हेरी क्लिअरली. ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट पेज ऑफ द 11th English syllabus. Now we are going to understand the syllabus section wise. आपण इयत्ता 11वी इंग्लिशचा सिलेबस जो आहे हा आता सेक्शन वाईज समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो इन ऑल वी हॅव 4 sections in the 11th English syllabus, in the 11th English course book. So section 1, the prose section. Prose section म्हणजे गद्य विभाग. आता जनरली सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असेल की गद्य विभागामध्ये हे जे धडे असतात ते गद्य विभागामध्ये येतात. सेक्शन 2 मध्ये आपल्याला पोएट्री सेक्शन आहे, आणि पोएट्री सेक्शन म्हणजेच पद्य विभाग. याच्यामध्ये जवळपास आपल्याला 6 पोएम्स अभ्यासाला मिळणार आहे. इन सेक्शन 3 वी हॅव रायटिंग स्किल्स. तर सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किल्स म्हणजे लेखन कौशल्य आपलं तपासलं जाईल, आणि त्याच अनुषंगानं रायटिंग स्किलमध्ये या 11th स्टँडर्डच्या नवीन सिलेबसमध्ये इन्क्लूड झालेले जे रायटिंग स्किलचे नवीन टॉपिक्स आहेत त्याचा अभ्यास आपण या 11th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये करणार आहोत. देन वी हॅव सेक्शन 4, दॅट इज जनर अँड ड्रामा म्हणजे नाट्य विभाग. तर ह्या सेक्शन 4 मध्ये आपण नाटक आणि त्याची हिस्ट्री, ड्रामा अँड इट्स हिस्ट्री, अँड वी आर गोइंग टू स्टडी 2 टाइप्स ऑफ ड्रामाज. आपण यामध्ये ड्रामा म्हणजे काय, त्याचा पूर्व इतिहास, आणि त्याचबरोबर काही ड्रामाज म्हणजे काही नाटकांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. नाउ लेट अस सी द फर्स्ट सेक्शन ऑफ द टेक्स्ट बुक, दॅट इज द प्रोज सेक्शन, मीन्स गद्य विभाग. There is a wonderful blend of essays, short stories, biographical sketches, speeches, and the articles in the prose section of the book. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या गद्य विभागामध्ये काही निबंध असतील, काही लघुकथा असतील, काही आत्मचरित्र असतील, काही भाषणं असतील, असे एक ना अनेक गद्य विभागामध्ये आपल्याला
लिटरेचरचे प्रकार अभ्यासाला मिळणार आहेत. केअर हॅज बीन टेकन टू चूज inspiring pieces of literature written by well-known authors which will not only inculcate a wholesome sense of right and wrong in the pupils but also sensitize students to pleasure and pain of life. तर या गद्य विभागामध्ये जे शॉर्ट स्टोरीज असतील, जे बायोग्राफिकल स्केचेस असतील, जे स्पीचेस, आर्टिकल्स किंवा इतर काही लिटरेचरचे प्रकार असतील, साहित्याचे प्रकार इन्क्लूड केले गेले असतील, तर यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून भरपूर काही माहिती देण्यात आलेली आहे. आणि हे साहित्य प्रकार अभ्यासून विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये नक्कीच बदल होईल यात शंका नाही. हे साहित्य प्रकार अभ्यासून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल यात शंकाच नाही. The ultimate goal of these prose pieces is that through familiarity with these texts, students will be motivated to express themselves in the various forms of prose they are exposed to in the course book. So dear students, या साहित्य प्रकारामध्ये, या गद्य विभागामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे गद्य विभागातील साहित्य आपल्याला मिळणार आहेत, वाचायला, अभ्यासाला मिळणार आहेत. तर यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे जास्त लक्ष देण्यात आलं आहे. तर हा आहे प्रोज सेक्शनचा पहिला भाग, सेक्शन 1. आता याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार किंवा कुठले कुठले लेसन्स आपल्याला अभ्यासायला मिळणार आहेत त्याचा अभ्यास करूया. सो लेसन नंबर 1 आहे बिंग नेबरली अँड द नेम ऑफ द रायटर इज लुसिया मे अल्कॉट. Then lesson number 2 is On to the Summit We Reach the Top, written by Tenzing Norgay. तर हा माउंट एव्हरेस्ट संदर्भातला हा लेसन आहे. Then The Call of the Soil is a lesson written by व्यंकट अय्यर. तर लेखक व्यंकट अय्यर हे नौकर वर्गातील व्यक्तिमत्व कशा प्रकारे आपली शहरातील उच्च पगाराची नोकरी सोडून गावामध्ये शेती करण्यासाठी येतात आणि शेतीमध्ये उत्पन्न मिळवून कशा प्रकारे समाधान मिळवतात याचा अभ्यास आपण द कॉल ऑफ द सॉइल या लेसन मध्ये करणार आहोत. देन वी हॅव लेसन नंबर 4 दॅट इज पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. दिस लेसन इज रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पिलर्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आंबेडकरांच्या या लेसन मध्ये आपल्याला लोकशाहीचे जे महत्वाचे स्तंभ आहेत त्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. देन लेसन नंबर 5 मिसेस ॲडिस. This lesson is written by Sheila Keogh Smith. So this is a short story and we will learn it in a very clear way when I'll explain you the lesson. Now lesson number 6 is Tiger Hills. This lesson is written by Janal Ved Prakash Malik. So all in all we have 6 lessons in the prose section. Now let us see the next section. सेक्शन नंबर 2 पोएट्री सेक्शन म्हणजेच पद्य विभाग. इन पोएट्री सेक्शन अ फ्रेश ॲडिशन टू द टीचिंग अँड लर्निंग पोएट्री इज समरायझिंग, ॲप्रिसिएशन अँड कंपोजिशन ऑफ फ्यू लाईन्स ऑफ द पोएट्री. दिस वुड एनहान्स द जॉय ऑफ लर्निंग पोएट्री अँड लेंड ब्युटी अँड रिदम टू द डेली युसेज ऑफ द लँग्वेज. तर विद्यार्थी मित्रांनो, पोएट्री सेक्शन म्हणजेच या पद्य विभागामध्ये आपल्याला कवितेतील काही नाविन्यपूर्ण प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. उदाहरणार्थ पोएट्रीची समरायझिंग करणे, पोएट्रीचा अप्रिसिएशन लिहिणे आणि त्याच पोएट्रीवरती कंपोजिशनच्या स्वरूपामध्ये स्वमनाने आपल्याला काही कविता किंवा काही चारोळ्या सुद्धा लिहिण्याची संधी मिळणार आहे. तर एकंदरच पोएट्री सेक्शन मध्ये आपण खूपच धमाल करणार आहोत आणि वेगवेगळ्या चांगल्या उत्तमातील उत्तम कवितांचा आनंद घेणार आहोत. सो लेट अस सी द लिस्ट ऑफ द पोएम्स. सो वी हॅव ऑल इन ऑल 6 poems and all these 6 poems are very beautiful, believe me. So the first poem is Cherry Tree, written by Ruskin Bond.
Poem number 2, The Sower, written by Victor Hugo. Poem number 3, There is Another Sky, written by Emily Dickinson. Poem number 4, Upon Westminster Bridge, written by William Wordsworth. Poem number 5, Nose versus Eyes, is a poem written by William Cowper. Then poem number 6, The Planners, written by Boy Kim Chang. So all in all we have 6 poems. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पोएट्री सेक्शन मध्ये आपल्याला एकूण 6 कविता अभ्यासायच्या आहेत. तर आपण याच्या आधी बघितलं होतं की आपल्याला प्रोज सेक्शन मध्ये 6 लेसन्स आहेत. त्यानंतर पोएट्री सेक्शन मध्ये आपण आताच बघितल्याप्रमाणे 6 पोएम्स आहेत. सो 6 लेसन्स आणि 6 पोएम्स. नाउ लेट अस सी section number 3. Section number 3 is writing skills. रायटिंग स्किल्स मध्ये आपण त्याला लेखन कौशल्यवन असं म्हणतो किंवा लेखन कौशल्याचा विभाग आपण असं त्याला म्हणूया. Let us see the information of writing skills now. So in the third section of the course book, examples of various writing skills which we expect the students to learn are included. Through these examples, we can hone the writing skills of the various forms discussed in the course book. This, we hope, will eventually lead the learner towards the various forms of written language and towards career to open them in the field of writing. ICT-based writing skills such as email writing and blog writing also have been intentionally introduced. तर विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या ह्या पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये आपण पूर्वीच्या पत्रलेखनाच्या व्यतिरिक्त काही नवीन लेखन कौशल्यांचा याच्यामध्ये वापर यामध्ये करण्यात आला आहे. काही नवीन लेखन कौशल्य आपल्याला अभ्यासायला मिळणार आहेत. चला तर बघूया या रायटिंग स्किल मधली लेखन कौशल्य कुठली आहेत. So section 3, writing skills. So in section 3, writing skills, we have all in all 5 different types of writing skills. So the first one is expansion of ideas. The second one is blog writing. The third one is email writing. Email writing आणि blog writing हा प्रकार इंटरनेटशी निगडित आहे. त्याचा आपण अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. ईमेल रायटिंग तुम्हाला माहीत असेल, कदाचित बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ईमेल आय डी आपण ज्याला जीमेल किंवा इतर कुठलं तरी अकाउंट 100% असणार आहे. दॅन द फोर्थ वन इज इंटरव्ह्यू टेकिंग. तर इंटरव्ह्यू टेकिंगमध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो आहे आणि त्याला आपण कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नांची एक प्रश्नावली, एक प्रश्नसंच, सरासरी 10 प्रश्नांचा एक संच यादी आपल्याला ह्या लेखन कौशल्यामध्ये लिहिणं अपेक्षित असतं आहे. देन द फिफ्थ वन इज फिल्म रिव्ह्यू. सो फिल्म रिव्ह्यू हा तुमचा आवडीचा टॉपिक असणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे की आपण आपल्या आवडत्या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू द्यायचा आहे, आपलं मत मांडायचं आहे की आपल्याला हा चित्रपट का आवडला, आपण तो का पाहिला, यामधले प्रमुख कलाकार, त्यामधले म्युझिक डायरेक्टर, या चित्रपटाची स्टोरी, त्याच्यानंतर या चित्रपटाला आपण का पाहावं, याचा एकंदरीत अभ्यास आपण या फिल्म रिव्ह्यू या सेक्शन मध्ये करणार आहोत. ओके, सो दिस इज सेक्शन नंबर 3. नाउ सेक्शन नंबर 4, genre and drama, means नाट्य विभाग. In section 4, the pupil will have the glimpse of the genre of drama and exciting and captivating branches of literature. तर या सेक्शन 4 मध्ये आपल्याला नाटकाचा इतिहास आणि नाटकाचे काही प्रकार सुद्धा अभ्यासायला मिळणार आहेत आणि त्यामुळे या नाटकांच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन साहित्य प्रकाराचा आनंद घेता येणार आहे. Some extracts from well-loved and popular plays and some thought-provoking examples from the genres have been included. तर या साहित्य प्रकारामध्ये सेक्शन 4 मध्ये
चांगल्या प्रकारचं साहित्य त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे की जे वाचल्यामुळे, ज्याचा अभ्यास केल्यामुळे आपल्या माहितीमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये 100% भर पडणार आहे. इट इज अन इंटरेस्टिंग मिक्स ऑफ प्लेज हॅव्हिंग हिस्टॉरिकल, सोशो-कल्चरल अँड कॉमिक थीम्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दिस फॉर्म्स ऑफ लिटरेचर. तर ह्या सेक्शन 4 मध्ये आपण एकूण 3 ड्रामाज बघणार आहोत. प्रथमतः आपण ड्रामा म्हणजे काय, त्याचा इतिहास, हिस्ट्री बघणार आहोत. आणि डिस्क्रिप्टिव्ह रिस्पॉन्सेस have been introduced so the students learn the language effectively. This will enable students to engage with the text for a longer span of time than they generally do. It will also develop a feel for the words. They will be encouraged to explore the genre further, and this will culminate into some of them becoming dramatists, actors, or technicians involved in various aspects of theater production. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 4 मधील हा साहित्य प्रकार म्हणजेच नाटक आपण अभ्यासल्यानंतर त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले जे ते 3 नाटकं आहेत यांचा अभ्यास केल्यानंतर 100% भविष्यामध्ये कदाचित तुमच्यामधील कोणी विद्यार्थी ड्रामाटिस्ट बनू शकेल, काही ऍक्टर बनू शकेल, नाहीतर कोणीतरी टेक्निशियन सुद्धा बनू शकेल. आणि या एकंदरीत 3 नाटकांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्यांचा आनंद 100% घेता येणार आहे. नाव लेट अस सी द टॉपिक्स इन्क्लुडेड इन सेक्शन 4. सो इन सेक्शन 4 वी हॅव इन ऑल 3 टॉपिक्स. सो द फर्स्ट वन इज हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. टॉपिक नंबर 2 इज द रायझिंग ऑफ द मून. इट्स अ drama written by Lady Gregory. Then the third one is abstract of drama. In that we have a Midnight Summer Night's Dream written by William Shakespeare. The second one is An Enemy of the People written by Henrik Johann Ibsen. So all in all, you students are surely going to enjoy the 4th section, that is genre and drama. So dear students, thank you for watching my video, and don't miss the online lectures of English. See you soon in the next video. Till then, bye bye.